भविष्य निर्वाह निधी आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या 5 बँक खात्यांना गोठवण्यात आले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांची 10 अब्ज 84 कोटी 13.5 लाख रुपये 2 मे पर्यंत अदा करण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेला देण्यात आलेले। तसं न झाल्यामुळे बँक खाती गोठवल्याची कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेला बँक खाती खुली झाल्याशिवाय कुठलेच आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत। सामाजिक सुरक्षा कायद्याचा किंवा जुन्या कायद्याचा विचार केला तरी त्याच्यातले किमान 50% रक्कम ही जिल्हा परिषदेला सरकारकडे भरावीच लागेल, म्हणजे प्रॉव्हिडंट फंड खात्यामध्ये भरावीच लागेल, खात्याकडे भरावी लागेल आणि त्याच्यानंतरच त्यांची खाती जी गोठवलेली आहेत ती कारवाई उठवण्यात येईल। तेव्हा केवळ सरकारचं दुर्लक्ष, अत्यंत चुकीचा कर्मचारी विरोधी तुच्छतेचा दृष्टिकोन हाच याच्या मागे आहे। आमची अशी आशा आणि इच्छा आहे की याच्यामधून ज्या प्रकारचा हा तुच्छतेचा दृष्टिकोन वर्षानुवर्ष सरकारने दाखवलेला आहे त्या सरकारला याच्यामधून काहीतरी धडा मिळेल